नमस्कार. तर हा व्हिडिओ मी मागच्या वर्षी शूट केला होता 2023च्या मार्गशीर्ष महिन्यात, परंतु काही कारणास्तव एडिटिंग राहिली आणि तो ड्राफ्टमध्ये गेला, पण तो सेव्ह होता. तर आता मला तो अचानक दिसला आणि आता मी त्या व्हिडिओची एडिटिंग केली आणि व्हिडिओ पोस्ट केला. म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आज गुरुवार आहे आणि आता वाजले 8:20 झाले सकाळचे आणि माझी फक्त आंघोळ झाली, बाकी सगळं आवरायचं बाकी आहे. म्हटलं चला जिमला जाऊ आणि मग नंतर आल्यानंतर पूजा वगैरे करू. नाही तर दरवेळेला जिमला जाण्यापूर्वी पूजा होऊन जाते, फक्त आल्यावर कथा वाचायचं असतं. आणि आज मला बाल्कनी पण आवरायची होती, तर म्हटलं चला ते पण तुमच्यासोबत शेअर करू. कारण तुमच्यातल्या बऱ्याच जणांची कमेंट येते की तू बाल्कनी कशी आवरते किंवा ग्रासचा मेंटेनन्स काय असतो वगैरे वगैरे. म्हटलं चला आज ते पण शेअर करू आणि ब्लॉग पण स्टार्ट करू सकाळी छान छान. हो ना. तर आता मी माझ्यासाठी मस्त गवती चहा घालून चहा ठेवलाय. चहा घेतो आणि मग आम्ही जिमला पळतो. त्याआधी आम्ही मंदिरात जातो. काही 4-5 दिवसापासून आम्ही सवय लावली की जिमला जाण्यापूर्वी मंदिरात जायचं, कारण रस्त्यातच मंदिर लागतं महादेवाचं. क्योंकि एक लोटा जल हर समस्या का हल, इसलिए हम रोज जाते हैं मंदिर, महादेव के मंदिर. सो दिस इज माय जिंजर अँड लेमन ग्रास टी. चिक्स तर चबी चलो वी आर गोइंग टू जिम. बाय बाय. पूजा मांडायला घेते आणि आज प्रचंड उशीर झालाय, कारण मला माझी बाकीची कामं पण होती. आणि पूजा झाल्यानंतर मी हे असं पिशवीत भरून ठेवते, म्हणजे मला सगळं वेळेवर सापडतं. तर हे बघा, इथेच मी नारळ ठेवले आणि ही तमाण पण. तसंच इथे ज्वेलरी असते आपली देवीची, साज असतो. आणि इथेच मुखवटा पण आहे, वस्त्र आहेत आणि पुस्तक वगैरे लागणारं. तसंच ओटीचं सामान पण तिथंच भरलेलं आहे. आणि हे तांदूळ जे मी प्रत्येक वेळेला तेच वापरते आणि नंतर उद्यापनानंतर हे तांदूळ मी वापरायला काढून टाकते आपल्या भातासाठी. तर हे असं आहे. तर आता मी पूजा मांडते आणि मग नंतर बोलते. तर माझी इकडे देवपूजा पण झाली आहे आणि इकडे महालक्ष्मीची पूजा पण मांडून झाली आहे. तर फक्त आता कथा वाचायची आहे, तर ती मी नंतर वाचेल, कारण आता मावशी आल्या, त्यांच्याकडनं आवरून घेते. हॅलो. तर आता माझं सगळं आवरून झालंय घरातलं. नाव इट्स टाइम टू क्लीन आवर बाल्कनी. आणि बाल्कनी गेले खूप दिवस झाले मी आवरली नाहीये. तुम्ही बघू शकता बाल्कनी आपली किती खराब झाली आहे. अशी धूळ आणि कचरा आहे सगळीकडे. आणि ही जाळी आहे, पण वर इथे गॅप आहे छोटूसा, तुम्हाला दिसते की नाही? हां, त्या गॅपमधून मला असं वाटतं कबूतर आली होती आणि जे सगळे कबुतराची पंख पडलेत, पीस पडलेत सगळे. आणि आपले प्लांट्स पण वाळलेत. मी मागे दिवाळीत गावी गेली तर दुर्लक्ष झालं. आणि काल आम्ही इथे बेलाचं झाड आणलं छोटंसं, तर त्यासोबत आम्ही ही फुलं पण आणली, गुलाबाची फुलं. आणि आपल्याकडे काय म्हणतात, आय थिंक हे आहे बटन गुलाब काहीतरी, ज्याला जास्त बहर येतो फुलांचा. आणि हे शेवंती आहे वाटतं, वेगळ्या रंगाचं, फोकस होत नाही व्यवस्थित. हां,
तर हे आणले आणि यू कॅन सी सगळे असे वाळलेत पूर्ण. हे बघा, मागे ऊन पण जास्त होतं त्यात ते मेली आणि आम्ही नव्हतो पाणी द्यायला झाडांना दिवाळीच्या वेळेला. तर हे असं आहे आणि सगळंच आवरायचं. इकडे पण बऱ्यापैकी घाण आहे. तर इथे मी शिडी ठेवली आहे कारण वरून कुंड्या काढायच्या. इकडे ना कोपऱ्यात मी कुंड्या ठेवल्या तरी काम्या, तर त्या काढून हे प्लांट्स लावायचे आहेत मला. तर सगळ्यात आधी मी इथे खाली पेपर अंथरून घेणार आहे कारण माती मग खाली ग्रासवर पडणार नाही आणि आपल्याला आवरायला सोपं जाईल. म्हणून आधी पेपर अंथरून घेते. यावर मी असे पेपर अंथरून दिले ज्यामुळे आपली जी कुंड्यांमधली माती आहे ती खाली पडणार नाही. आपल्याला आवरायला पण सोपं जाईल. हा, तर मला रोपांना खतही द्यायचं. तर खत देण्यासाठी आणि कुंडीतली माती कोरण्यासाठी मी हे 2 इन्स्ट्रुमेंट्स घेतलेत. याला काय म्हणतो माहिती नाही. हे छोटे छोटे 2 इन्स्ट्रुमेंट्स मला DIYमध्ये मिळाले. आणि ही सीझर ज्याने मी ड्राय लिव्स वगैरे जे आहेत ते कट करून घेणार आहे. माझे जुने प्लांट्स आहे आणि खूप छान होते ते, पण दुर्लक्ष केल्यामुळे ते खरंच खराब झाले. तर याच्यातली जी कोरडी झालेली पानं आहे ती काढून घेणार आहे. काही प्लांट्सला मला माती टाकायची, तर त्यासोबत मी कोकोपीट पण टाकणार आहे. तर गेल्या एका व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की कोकोपीट आणि माती अशी मिक्स करून आपण प्लांट्सला टाकायची. तर मग मला ही पूर्ण ब्रिक नव्हती लागणार म्हणून मी असं थोडासा चुरा केला त्याचा आणि हे मी पाण्यात टाकणार आहे. हे कोकोपीट जे आहे ते पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब करून घेतं आणि त्याची साईज मोठी होते आणि ते प्लांटसाठी खूप चांगलं असतं. पाण्यातलं मॉइश्चर टिकून ठेवण्यासाठी मी दिसत नाही आहे, यामुळे मातीतलं जे मॉइश्चर आहे ते टिकून राहतं आणि प्लांट्स चांगले राहतात. तर मला असं खाली वाकावं लागतंय कारण हात खराब आहे. हे प्लांट्स जरी मेलेले दिसत आहेत पण याचे जे रूट्स आहेत ते अजून जिवंत आहेत, त्यामुळे मग मी त्याला काढत नाही आणि खत टाकून देते. खूप त्याला फुलं येऊन जाते. आतापर्यंत आपले बाल्कनी क्लिनिंगवर 2 व्हिडिओज आले आणि आता हा 3रा आहे. तुम्ही पण बघून कंटाळाल की काय श्रद्धा दीदी पुन्हा पुन्हा तेच व्हिडिओज पोस्ट करते. पण ॲक्च्युली पहिला जो व्हिडिओ होता तो बाल्कनी ऑर्गनायझिंग आयडियाज होतं. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदाच ऑर्गनायझ केली ही बाल्कनी तो व्हिडिओ होता आणि दुसरा हा होता, पण तो एडिट न केल्यामुळे तसंच ड्राफ्टमध्ये गेला आणि अचानक दिसला. म्हटलं वेस्ट का करायचा व्हिडिओ, तर तोही पोस्ट करून टाकू. तरी ज्यांनी कुणी बघितला नसेल तर मी हा त्यांच्यासाठी विदाऊट व्हॅक्यूम क्लीनर बाल्कनी किंवा ग्रास कसं क्लीन करायचं त्यावर मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सगळं सांगणार नाही की मी काय काय केलं, कसं कसं केलं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण गप्पा मारणार आहे कारण सगळ्यांनाच माहिती आहे कसं क्लीन करतात. ते तुम्हाला दिसतंच आहे सगळं की मी कसं क्लीन करते किंवा सुकलेली पानं काढले, मग नंतर ती माती कोरली, काही जी जुनी माती होती ती चेंज केली, नवीन माती टाकली, कोकोपीटचं जे पाणी होतं ते सगळ्या प्लांट्समध्ये टाकलं, सगळ्यात शेवटी खत टाकलं. तर ते सगळेच करतात. ज्यांना कोणाला गार्डनिंगची आवड आहे ते सगळेच करतात किंवा नसेलही तरी करावंच लागतं. मी कामातून 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आणि आता ग्रीन टी घेणार आहे कारण भूक लागली आणि आय डोंट वॉन्ट टू ईट फ्रूट्स आणि उपवास आहे. मग ग्रीन टी घेऊया, चहा सायंकाळी घेऊ. तर मग आता घ्यायचं काय हा प्रश्न पडला. चला काहीतरी हेल्दी घेऊया. आता ग्रीन टी घेणार. पूर्वी आमच्याकडे जे काही रोपं खराब झाले किंवा कोरडे झाले तर ते मी काढून टाकायचे आणि दुसरं रोप लावायची. पण हल्ली मी प्लांटला एक चान्स देते, मलाही एक चान्स देते. तर मी पूर्ण माती जर चेंज करायची गरज असेल तर पूर्ण माती बदलते आणि त्यात कोकोपीट, गरज असेल तर रासायनिक खतही टाकते, सेंद्रिय खत टाकते. तर त्याने पुन्हा झाडं जगतात हे मी अनुभवलं आहे. ह्या व्हिडिओच्या वेळेला तुम्ही बघितलंच आपली सगळी रोपं, बऱ्यापैकी रोपं खराब झाली होती. पण मातीची मशागत केल्यानंतर, त्यांना खत वगैरे दिल्यानंतर पुन्हा रोपं जगली आणि काही रोपांना फुलांचं छान बहरही आलं. रोपांचे काम झाल्यावर कुंड्या त्यांच्या जागेवर अरेंज केल्या.
कुंड्यांचं स्टँड, भिंत पुसून घेते. बऱ्याचदा रोपांना पाणी देताना भिंतीवर पाणी उडतं म्हणून ते पुसून घेणं आवश्यक असतं. तसंच कुंड्याही बाहेरून पुसून घेते. आणि शेवटी येतं ते ग्रास क्लिनिंग. आता व्हॅक्यूम क्लीनर आलं आहे म्हणून काम जरा सोपं झालं आहे. त्यापूर्वी कचरा वेचून घ्यायचे किंवा झाडून घ्यायचे, तेही सोपंच होतं म्हणा. त्यानंतर ग्रास भरपूर फिनाईल टाकून पुसून घेते, ज्यामुळे किडे, डास आणि माझी मैत्रीण पाल येत नाही. इराला पाल दिसली की ती मला बोलवते आणि म्हणते, मम्मा तुझी मैत्रीण आली आहे बघ, बिकॉज शी नोज आय हेट लिझार्ड्स. खूप खोडकर पिल्लू आहे माझं. एके दिवशी मैत्रिणीचा फोन आला आणि गप्पांमध्ये विषय निघाला आणि ती मला म्हणाली, मला घरात सगळं जागच्या जागी आणि स्वच्छ लागतं. तुझंही घर मी बघितलं आहे व्हिडिओजमध्ये, खूप क्लीन असतं, तर तुलाही माझ्यासारखं OCD आहे का? मी बऱ्याच बायका बघितल्या ज्या सहज म्हणतात की मला सगळं स्वच्छ लागतं, हा माझा OCD आहे. तर हा OCD नाही आहे, ह्या तुमच्यातल्या गुड हॅबिट्स किंवा तुम्ही ऑर्गनाइज, डिसिप्लिन आहात. प्लीज डोंट से इफ यू हॅव ऑर हॅव नॉट OCD. तुम्हाला माहिती आहे का, OCD हा डिसऑर्डर आहे, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ज्या व्यक्तीला OCD आहे ती व्यक्ती एकच कृती वारंवार करत असते, जसं की वारंवार हात धुणं, पुन्हा पुन्हा सॅनिटाईज करणं. तसंच कुठल्याही कंटॅमिनेशनची भीती असणं, म्हणजे जर्म्स वगैरे काही असेल त्यांनी आपण इन्फेक्ट झालो आहे हा विचार मनात ठेवणं. सगळ्या गोष्टी अगदी जागच्या जागी, ती हल्ली तरी अस्वस्थ होणं, असे बरीच लक्षणं आहे. तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा, तुम्हाला सगळे त्याचे लक्षणं दिसतील. जर गुगलवरचे सर्व सिम्पटम्स तुम्हाला वाटत असतील की हे माझ्यात आहे तर डॉक्टरांचा सल्ला घ्या, नाहीतर पॉझिटिव्ह अफर्मेशन्स करा. तर त्याने तुमचे कुठलेही मानसिक रोग असतील किंवा शारीरिक रोग असतील ते नक्की बरे होतील. जर तुम्ही ऑर्गनाइज, डिसिप्लिन आहात, तुम्हाला स्वच्छ लागतं, तर असं म्हणू नका OCD आहे. नसेल तरी होऊन जाईल, कारण जे विचार आपण वारंवार करतो ते नेचरकडनं आपल्याला गिफ्ट मिळतं. म्हणून निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करा. सध्या मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायला स्टार्ट केलं आहे आणि माझ्या एका गोड सबस्क्रायबरनेही मला सांगितलं की ताई, सगळ्यांना असं वाटतं आहे की श्रद्धा ताईला मायग्रेन आहे, तर नेचरला तेच जातं आहे की श्रद्धा ताईला मायग्रेन आहे, तर मग तुझा मायग्रेन कमी नाही होणार तर वाढणार, तर तू असं बोल की मायग्रेन नाही आहे वगैरे, तू हेल्दी आहे. आणि खरंच मी तसं बोलायला सुरुवात केली आणि मला रिझल्टही जाणवायला लागले. थँक्यू काजल, तुझ्यामुळे मी पॉझिटिव्ह अफर्मेशन स्टार्ट केले. खूप दिवसापासून विचार करत होते, पण तुझ्या कमेंटनी माझे डोळे उघडले आणि मी अफर्मेशन्स बोलायला स्टार्ट केलं. आता लिहायला पण सुरुवात करणार आहे. तर असं आहे इन शॉर्ट. तर मी असंच गप्पा मारते तुमच्याशी, बरं वाटतं जरा. पण कधी कधी ना हे व्हॉइस ओव्हरचे जे व्हिडिओज असतात ना, ते मला फार कंटाळा येतो व्हॉइस ओव्हर करायचा आणि तो टाकायचा, मॅच करायचा. आणि असे बरेच व्हिडिओज मी शूट केलेत पण पोस्ट केले नाही आहे, इवन एडिट पण नाही केलेत. कारण तेच मला कंटाळा येतो की काय बोलायचं, काय बोलणार आहे ना, की तेच आपण ती कृती करतोय, तेच बोलतोय आणि तेच सांगायचं. बऱ्याचदा ते फास्ट फॉरवर्डमुळे मॅच नाही होत किंवा स्लो केलं तर मग एवढं कसं कवर करायचं. कारण मी बोलली तरच ते तुम्हाला आवडेल. आणि मी जर म्युझिक लावलं तर तो व्हिडिओ तुम्ही स्किप करायला पुढे करत एंड रिझल्ट बघाल. त्यामुळे मला बोलावं लागतं. हां, तर आय थिंक हा एवढा व्हॉइस ओव्हर इनफ आहे, तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या. आजच्या व्हिडिओसारखे अजून 4-5 व्हिडिओज आहेत ड्राफ्टमध्ये, जे मी एडिटही केले नाही आहेत. तर ते व्हिडिओज तुम्हाला आवडतील का बघायला, तर मी ते एडिट करून पोस्ट करते. इव्हन सुधूच्या लग्नाचा जो बस्ता आम्ही करायला गेलो होतो तो पण थोडाफार शूट केला आहे. आय थिंक ते व्हिडिओज आहेत का ते बघावे लागते. तर तोही तुम्हाला बघायला आवडेल का, तर मला कमेंट करून सांगा. आणि असे बरेच किरकोळ व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला बघावेसे वाटले तर तेही मला सांगा कमेंटमध्ये की हो ताई, आम्हाला जुने व्हिडिओजही बघायला आवडतील. तर ते व्हिडिओज मी पोस्ट करेन नक्की. आपली बाल्कनी आवरून झाली आहे. फक्त फायनल टचअप बाकी आहे, जसं ह्या पटनवर मला अंथरायचं आहे, ते धुवायला टाकलं जे अंथरलं होतं. आणि हे जे गार्डनिंग टूल्स आहेत ते धुवून घेतले मी. आणि एक रिकामी कुंडी होती तर त्यात मी असं ठेवून देणार आहे. आणि त्यातच एक कोकोपीटची जी ब्रिक अर्धी उरली आहे ती पण यातच ठेवून देणार आहे. हो, खूप दमायला झालं. आणि हो, फायनल म्हणजे प्लांट्सला खत टाकायचं बाकी आहे, तर ते पण तुम्हाला दाखवते. आधी हे सगळं आवरून घेते मी. तर आपले प्लांट्स लावून झाले, तुम्ही बघितलंच. तर कोकोपीटही टाकलंय, पाणी पण टाकलंय आणि आता वेळ आहे खत टाकण्याचा. तर हे कंपोस्ट खत आहे
जे मी नर्सरीमधून आणले आणि 1-1 टेबलस्पून प्रत्येक प्लांटला मी देणार आहे. तुळशी पण आपली वाळत आली होती म्हणून त्याच्या काड्या वरच्या सुकलेल्या काढून घेतल्या आणि खतही टाकलंय. होप सो आपली तुळशी पण जगायला पाहिजे. खरंच छान दिसते, एकदम चकाचक झाली आपली बाल्कनी. तर हो, मला बरेच जण विचारत होते ग्रास घ्यायला पाहिजे का किंवा त्याचा मेंटेनन्स कसा असतो वगैरे वगैरे. तर ग्रास खूप छान वाटतं, त्याचा एक वेगळाच लुक बाल्कनीचा चेंज होऊन जातो. असं वाटतं आपण गार्डनमध्येच बसलो. आणि त्याचं फार काही मेंटेनन्स नाही आहे, तुम्ही 10-15 दिवसात पुसू शकतायत. आणि आज मला 2-2.5 तास लागले कारण मला प्लांट्सची माती पण चेंज करायची होती, परत ते प्लांट्स पण लावायचे होते वगैरे वगैरे. त्यामुळे इन डिटेल होतं सगळं. डिटेलिंग करत करत मला 2.5-3 तास गेले मॅक्स. असं तुम्ही जर 8-10 दिवसात करत गेले साफसफाई तर काही नाही, हार्डली 10-15 मिनिटात फक्त ग्रास पुसून काढायचं. मी पाण्यात लायझॉल टाकलं आणि त्यांनी पुसून टाकलं. फार काही मेंटेनन्स नाहीये जर तुम्ही विचार करत असाल ग्रासमुळे घाण होते मग ते पुन्हा एवढं सगळं आवरा. मला तर वाटतं ग्रासमुळे बरंच आवरणं आपलं कमी होऊन जातं. फक्त 4-5 महिन्यातून ते ग्रास काढायचं, धुवून टाकायचं आणि वाळत घालायचं तेवढंच आणि पुन्हा ते टाकायचं. एवढंच आहे, बाकी काही नाहीये. आता मी चहा ठेवणार आहे कारण आता वाजले सायंकाळचे 5:30 आणि चहा घेतल्यानंतर मला स्वयंपाकही करायचा आहे कारण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर मला गावात जायचंय म्हणून पटापट आवरायचंय. तर सगळं पटापट करते आणि नंतर बोलते तुमच्याशी. तर मी एकीकडे डाळ भाताचं कुकर लावलाय आणि इकडे चहा घेणार आहे मस्त गरमागरम. बाबा चाय का काम तो चाय ही करते. चहा बशीने पिण्याचा एक वेगळाच आनंद असतो. जर तुम्ही कधी घेत नसाल तर बशीने घेऊन बघा. कप आणि बशीमध्ये चहा पिण्याचा एक वेगळा डिफरन्स आहे. कपपेक्षा बशीमधला चहा एकदम टेस्टी लागतो. तुम्ही ट्राय करून बघा. तर आता आम्ही जेवायला बसतो उपवास सोडायला आणि मी खूप साधं बनवलंय कारण आम्हाला थोडंच खायचं होतं म्हणून फक्त डाळ भात केलाय, फोडणीचं वरण भात आणि त्यावर तुपाचा गोळा. आणि हा आमचा लोण्याचा गोळा आमच्याशी बोलते इरा. भेंडीची भाजी. भेंडीला नुसती भेंडी आवडते. इकडे आगरा पटकन आगरा देवी माता.